नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बेस आयोगाची जी महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 साठी जे पात्र झालेले आहेत त्या सर्व उमेदवारांसाठी आलेली जी जाहिरात आहे मुख्य परीक्षेचे अर्ज करण्यासाठीची, त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर जाहिरात क्रमांक 106/2025 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित जी संयुक्त पूर्व परीक्षा 2024 असणार आहे. तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर महाराष्ट्र शासनाचे जे आहेत गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पात्र झालेले विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी जे आहे तर 20 मे 2025 ते 3 जून 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. आणि याच्यासाठीची जी परीक्षा असणार आहे मुख्य परीक्षा 29 जून 2025 रोजी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे या जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. याच्या संदर्भातलं आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे. तर सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित याच्यासाठी एकूण 54 पदे आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 3, विभक्त जातीसाठी जागा नाही आहे. भटक्या जमाती ब साठी 1, भटक्या जमाती क साठी 1 आहे, भटक्या जमाती ड साठी 3 आहेत, इतर मागासवर्गासाठी 8 आहेत, विमाप्रसाठी जागा नाही आहेत, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 5 आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 5 आणि एकूण आरक्षित पदे जे आहेत ते 32 आहेत आणि टोटल पदे जे आहेत ते 54 असणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे आहेत एक पद जे आहे. त्यानंतर राज्य कर निरीक्षक गट ब एकूण 209 पदे आहेत. अनुसूचित जातीसाठी 20 आहेत, अनुसूचित जमातीसाठी जागा नाहीत, विभक्त जाती अ साठी 6, भटक्या जमाती ब साठी 4, भटक्या जमाती क साठी 2, भटक्या जमाती ड साठी 4, इतर मागासवर्गासाठी 37, विमाप्रसाठी 1, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 21, आर्थिक दुर्बल घटकासाठी 21, एकूण आरक्षित पदे जे आहेत 116, टोटल पदे जे आहेत ते एकूण 209 आहेत. त्यानंतर पुढचं जे पद आहे पोलीस उपनिरीक्षक गट ब अराजपत्रित 216 पदे आहेत. अनुसूचित जातीसाठी 21, भटक्या जमातीसाठी 18, विभक्त जाती अ साठी 15, भटक्या जमाती ब साठी 5, भटक्या जमाती क साठी 12, भटक्या जमाती ड साठी 6, इतर मागासवर्गासाठी 55, विमाप्रसाठी 8, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 22, आर्थिक दुर्बल घटकासाठी 22, एकूण आरक्षित पदे आहेत 184 आणि अराखीव पदे जे आहेत ते 32 असे टोटल एकूण 216 पदे आहेत. आणि ही जी पदे आहेत ते जे पूर्व परीक्षा पात्र झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असणार आहेत. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित जे आहे पूर्व परीक्षा पात्र झालेले विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीची आलेली ही जाहिरात आहे. ज्यामध्ये इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत जे पूर्व परीक्षा पात्र झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला अर्ज करावे लागतील त्याच्या संदर्भातले डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर ते व्यवस्थित बघायचे आहेत आणि तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची जी वयोमर्यादा जी आहे ओपनसाठी 18 ते 38 आहे, मागास आर्थिक दुर्बल घटकांसाठीचं ते 18 ते 43 आहे, खेळाडू प्रावीण्य असाल तरी 18 ते 43 आहे, माजी सैनिक आणि अल्पसेवा राज्याधिष्ठ अधिकारी असाल तर 18 ते 43 आहे आणि दिव्यांग उमेदवार असाल तर 18 ते 45 आहे. याच्यासाठी प्रत्येक पदासाठीची वयोमर्यादा वेगवेगळी देण्यात आलेली आहे. ते व्यवस्थित बघायचं आहे आणि नंतरच अर्ज करायचा आहे. पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी जे आहेत ओपनसाठी 19 ते 31 आहे, अमागास असाल आणि मागास वर्गातून असाल तर 19 ते 34 पर्यंतच तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. आणि त्यानंतर बाकीचे जे पदे आहेत ते 38 वर्ष वयापर्यंत अर्ज करता येतो. शैक्षणिक अर्हता देण्यात आलेले, त्यानंतर शारीरिक पात्रता देण्यात आलेली आहे. पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीची लागणारी जी शारीरिक पात्रता जी आहे तर पुरुष उमेदवारासाठीची उंची 165 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारासाठी 157 सेंटीमीटर अनवाणी पायाने. त्यानंतर उभयलिंगी जे असाल तर स्वतः लिंग पुरुष किंवा अशी ओळख केलेल्या उमेदवारांसाठी 165 आणि स्वतः लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांना 157 आणि छाती जी आहे ते पुरुष उमेदवारासाठी 79 सेंटीमीटर आणि फुगविण्याची क्षमता जी आहे तर 5 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. महिलांसाठी हे अट लागू नाही आहे. त्यानंतर जे आहे तर बाकी इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आले आहेत. शैक्षणिक अर्हता करण्याचा दिनांक, निवड प्रक्रिया, त्यानंतर मुख्य परीक्षेचे जे टप्पे आहेत ते देण्यात आलेले आहेत. प्रत्येक पदासाठीची जे मुख्य परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र देण्यात आलेले आहे कसे येतील, त्यानंतर परीक्षा कशा पद्धतीने होणार याची सर्व इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. शारीरिक चाचणी देण्यात आलेली आहे. शारीरिक चाचणीचा तपशील देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 800 मीटर धावणे किमान 50 गुण, पुलअप्स 20 गुण, गोळाफेकसाठी जे आहे ते 15 गुण आहेत आणि गोळ्याचं वजन जे आहे 7 किलो
260 ग्रॅम असणार आहे. लांब उडीचे 15 गुण आहेत. महिला उमेदवार असाल तर 400 मीटर 50 गुण आहे. लांब उडी 30 गुण आहेत आणि गोळाफेक 4 किलोचा कमाल 20 गुण असे गुण असणार आहेत महिला उमेदवारासाठी. मुलाखतीचे टप्पा जो आहे तो शारीरिक चाचणीच्या निकालानंतर जे आहे तर तो पात्र असणाऱ्या उमेदवारांचा असणार आहे. 40 गुणांसाठीचा तर ते देण्यात आलेलं आहे. गुणवत्ता यादी कशाप्रकारे लावली जाईल ते देण्यात आलेलं आहे. अंतिम निकष जे आहे तर ते कशाप्रकारे लावला जाणार आहे. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठीचा इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे. ते सर्व इन्स्ट्रक्शन जे आहेत तर ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. ते व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज करा. अमागास असाल तर किमान 35% मत आहे. मागासवर्गीय असाल तर 30% मत. दिव्यांग असाल तर 20 आहे. अत्युत्तम गुणवत्ताधारक असाल पात्र खेळाडू तर 20 आणि अनाथ असाल तर 30 असे आहे. त्यानंतर प्रमाणपत्र पडताळणी संदर्भातले देण्यात आले जे पात्र उमेदवार असेल त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि फाईल सिलेक्शन कसं केलं जाईल त्याच्या संदर्भातले देण्यात आलेले. अर्ज करताना जे आहे ते खाते अद्ययावत करायचं आहे. खाते अद्ययावत केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. परीक्षा शुल्क भरणा करायचं आहे आणि परीक्षा जिल्हा केंद्र जे आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे आहेत आणि कुठल्या फॉर्मॅटमध्ये करायचे ते देण्यात आलेलं आहे. सर्वसाधारण इन्स्ट्रक्शन जे आहे ते देण्यात आलेले आहेत आणि परीक्षा शुल्क जे आहे तर ते कसं असणार आहे. अमागास असेल तर 544, मागासवर्गीय असाल, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग असाल तर 344 आहे. आणि हे जे सर्व इन्स्ट्रक्शन आहेत ते आपले टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. महाराष्ट्र गट ब पदासाठीचे अर्ज करण्यासाठीची ही आलेली जाहिरात आहे 2025 साठीची. धन्यवाद.